मी तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी दशावतार हा चित्रपट का बघावा आणि का बघू नये याची नगण्य कारणं माझ्याकडे आहेत. ती आज मी तुम्हाला सांगण्यासाठी ऑनलाईन आलेली आहे. पहिली गोष्ट तर हा चित्रपट का बघावा याची कारणं आहेत असंख्य आणि हा चित्रपट का बघू नये याची कारणं आहेत शून्य. तर हा चित्रपट पहिले तर सुरू होतो आपल्या कोकणच्या संस्कृतीपासून आणि पर्यावरणाला पोषक असा हा चित्रपट आहे. म्हणजे माझं प्रांजळ मत आणि वैयक्तिक मत विचाराल तर या चित्रपटाला माझ्याकडनं 10 पैकी 8 स्टार आहेत. 2 स्टार कमी का याचं कारण नंतर सांगेन शेवटी, पण ते सांगण्याचीही गरज नाहीये कारण कुठेतरी 19-20 असतं. तसं या चित्रपटात 19-20 आहेत असं मला वाटत नाही. पण बाकीचे जे रिव्ह्यूज मी युट्यूबवर पाहिलेत त्यामध्ये लोकांनी उगाच चित्रपटाला खाली आणण्याचा प्रयत्न केलाय. पण आपण म्हणतो तसं की एका चित्रपटाची व्याप्ती किती मोठी असू शकते ही त्या मातब्बर कलाकारांवरनं ठरतं हे खरं आहे आणि हे धादांत खोटं नाही. याचं श्रेय जातं ते ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप प्रभावळकर काकांना. कारण सरांचं तुम्ही पाहाल तर श्रीयुत गंगाधर टिपरे, त्याच्यानंतर पछाडलेलातलं काम, एक झोकामधलं काम, म्हणजे इतकं सुंदर त्यांनी केलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की हे अष्टपैलू व्यक्तिमत्व वयाच्या 80व्या वर्षात पदार्पण केल्यानंतरही एवढं तजेला कसा राहू शकतो. इथेच हा चित्रपट आपल्याला भावतो. कारण एक गाणं आहे श्रीराम गोडबोल यांनी लिहिलेलं की उच्च प्रतीच्या कलागुणांचे नजराणे आम्ही देऊ, रसिक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू, भव्य दिव्य दृकश्राव्य कलेचे सर्वार्थाने चीज करू, नव्या चित्रसृष्टीचे ऐका पडघव अन चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे. ह्या गाण्याची अक्षरशः तंतोतंत व्याप्ती आणि तंतोतंत फॅक्ट आपल्याला या चित्रपटात जाणवते. दशावतार यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्यम तदात्मानं सृजाम्यहम आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे संभवामि युगे युगे हे देवानी दिलेलं आपल्याला जे वचन आहे की हॅपी एंडिंग्स, दुर्जनांचं निर्दालन आणि सज्जनांचं रक्षण यासाठी देव दशावतारात जन्म घेतो आणि त्याचे अवतार मग वराह असू दे, नरसिंह असू दे, कल्की असू दे, नाहीतर अजून असंख्य अवतार असू दे, ते सगळे ज्या दशावतारात दाखवले ती कोकणची संस्कृती, कोकणची सिनेमॅटोग्राफी ही बघण्याजोगी आहे, वाखाणण्याजोगी आहे. सुबोध खानोलकर लेखन आणि दिग्दर्शन यांचा असलेला हा चित्रपट झी स्टुडिओज प्रस्तुत. त्यात एका साऊथ इंडियन संगीतकाराचं संगीत आहे प्रफुल्ल चंद्रन यांचं. तर ते आपल्याला ऐकताना पूर्ण कोकणची जी लँग्वेज आहे, कोकणची कोकणी भाषा आहे, तुझा माझा माका हे जे शब्द आहेत, असा आईचा घो वगैरे, हे औशीचा घो, हे आपल्याला जाणवतात आणि कोकणच्या मातीपर्यंत नेऊन पोचवतात. ही एक त्याची जमेची बाजू मला वाटते. दुसरी महत्वाची जमेची बाजू म्हणजे त्याचं संगीत, मातब्बर कलाकार ही त्याची तिसरी जमेची बाजू. आणि चौथी आणि महत्वाची जमेची बाजू, जरी सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शनी इंदलकर हे नवोदित कलाकार असले तरी प्रियदर्शनीची अस्खलित मराठी ही भावून जाते, ती बघण्याजोगी आहे. आणि उणं जे युट्यूबवर लोकांनी एक्झॅगरेट करून सांगितलंय त्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की सेकंड हाफ आपल्याला थोडासा डायजेस्ट होताना थोडासा धीर धरावा लागतो, म्हणून याला ए कॅटेगरीतला चित्रपट म्हणलाय. 18 वर्षाच्या खालील मुलांनी हा बघायचा शहाणपणा केला तर ही त्यांची चूक आहे, ती सर्वस्वी आपली चूक नाही. आणि मी अस्सल पुणेकर असल्याने पुणेकरी भाषेत अस्खलित मराठीत आणि सदाशिव पेठी भाषेत सांगू शकते की ह्या चित्रपटाला
10 पैकी 8 स्टार माझ्याकडनं आहेत, पण 10 पैकी 10 स्टार असलेला खरं तर हा चित्रपट आहे. आणि ह्यातलं गाणं आणि ह्यातला जो कोकणी स्टाईलचा बाज आहे वादनातला, कोकणी स्टाईलचा दिमडी, पखवाज आणि अजून जी छोटी छोटी वाद्य आहेत त्या वाद्यांचा झालेला आभास या गाण्यांमधनं हे मनाला भुरळ पाडणारं आहे. आणि अजून महत्वाची बाजू ही यातली महत्वाची अशी आहे की रवी काळे सर, सुनील तावडे सर, त्याच्यानंतर सिद्धार्थ, प्रियदर्शनी, नंतर तुम्ही म्हणाल की एक नाव विसरलं पण ते मी अजून घेतलेलं नाही कारण त्यांची एंट्री होते सेकंड हाफमध्ये. आणि जसं महेश कोठारे स्टाईल सेकंड हाफमध्ये महेश सर एंट्री घेतात आणि लक्षा गाजवून जातो, तसं लक्षाच्या मुलांनी, मॉन्टीनी त्याचं कामही उत्तम वठवलंय. अभिनय बेर्डेची ही भूमिका वाखाणण्याजोगी आहे. आणि त्याचप्रमाणे महत्वाचा एक विषय म्हणजे विजय केंकरे सर. विजय केंकरे सर हे स्वभावानी इतके त्यांच्या विरुद्ध भूमिकेत आहेत की ते अत्यंत लाघवी, अत्यंत चांगलं असं आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, अनेक कलाकार घडवलेलं व्यक्तिमत्व हे व्हिलनच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतं. हे कुठेतरी महत्वाची बाजू आहे. आणि अजून एक सांगायचं तर मला आवडलेली गोष्ट म्हणजे इथे एंट्री होती ती महेश मांजरेकर सरांची. आणि जेव्हा त्यांची एंट्री होते की मॉन्टीला सोडवायचं मी बघतो, पण पुढचं जे काय आहे ते कल्की अवतारात म्हणजे कलियुगामध्ये, लोकशाहीमध्ये, जनता जनार्दनाच्या हक्कामध्ये जनता काय करू शकते तर जनतेसाठी, लोकांसाठी, लोकांना मान्य असणाऱ्या या जगात कलियुगात कल्की अवतारात देव काय काय करू शकतो याचं उदाहरण दिलीप सरांनी दिलेलं आहे की बाबुली मेस्त्री हे जे त्यांचं कॅरेक्टर आहे ते तुम्ही तिथे सांगूनच बघा. त्या स्टोरीचा मी आता अजिबात काही ओपन करणार नाही की त्यांनी काय भूमिका केली आहे, मग त्यांनी कुठले अवतार केले. फक्त मला भावलेला त्यांचा मत्स्यावताराचा मेकअप, तो मेकअप इतका सुंदर केलेला आहे. तिथे मी रंगभूषाकाराला 100 पैकी 100 गुण देते. आणि तुम्ही म्हणाल तन्मयी कोण गुण देणारी, तर आता झाली हो 2011 ते 2025 एवढी मीडियात गाजती, त्यामुळे एवढं तरी तुम्ही ऐकून घ्याल. आणि मला अजून एक जमेची बाजू शेवटची आणि महत्वाची सांगायची आहे ती म्हणजे दशावतारी आणि ब्राह्मण कुटुंबातली मुलगी यांचं प्रेम आणि त्यांनी केलेली आत्महत्या असते का हत्या असते, त्यामध्ये म्हणजे इन्स्पेक्टरची जी लेडीची जी भूमिका केली आहे ती पण वाखाणण्याजोगी आहे. सुनील तावडे सरांच्या तोडीस तोड भूमिका तिने केली आहे. पण तुम्हाला म्हणलं तसं परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे या चित्रपटाचं मोठं फलित आहे असं मला वाटतं. आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे ज्यांना कोकणातली संस्कृती माहितीये, ज्यांना तिथले दशावताराची नाटकं माहितीये, रात्रभर जागणारा खेळ माहितीये, त्यांना हा चित्रपट भावणार आहे. पण कुठल्याही रिव्ह्यू मध्ये हे कोणीही मेन्शन केलेलं नाही की ही संस्कृती ही महाराष्ट्राची शान आहे. तर बापड्यांनो, तुम्ही पहिले ही संस्कृती बघा, कोकणचं त्यांनी दिलेलं सिनेमॅटोग्राफीचं चित्रीकरण बघा, त्यांनी घेतलेले कॅमेऱ्याचे अँगल्स बघा, ते बघण्याजोगे आहेत, त्याचा अभ्यास करण्याजोगा आहे. माध्यम क्षेत्रात जे विद्यार्थी किंवा जे आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की हा चित्रपट सिनेमॅटोग्राफीच्या दृष्टीने मी तर म्हणेन बाहुबलीच्या तोडीस तोड आहे. त्यामुळे हा चित्रपट न बघण्याची कारणं शून्य असून बघण्याची कारणं नगण्य आहेत. त्यामुळे पायरेटेड कॉपी डाउनलोड न करता चित्रपटगृहात जाऊन मराठी चित्रपटाला मराठी माणसांनी मराठीचा बाणा जर तुम्ही अभिमान बाळगत असाल तर हे अभिमान आपल्या आर्थिकदृष्ट्या सुद्धा सबळ करेल इतका हा सधन चित्रपट होऊ शकतो. त्यासाठी सगळ्यांनी याला ऑस्कर पर्यंत नेण्याची आपली जबाबदारी आहे. आणि सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुम्ही प्रॅक्टिकली हा बघा, हे मी तुम्हाला फॅक्टेशन सांगेन. धन्यवाद.